सो एक मला थॉट शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. ॲज अ पॅरेंट, म्हणजे आपण लहान होतो ना, स्कूल टाईममध्ये किंवा कॉलेज टाईममध्ये किंवा आपल्या अवतीभोवती जी सोसायटी आहे, कोणता तरी ग्रुप असेल आणि सिंगल एक दोन शांत मुलं किंवा सेन्सिटिव्ह मुलं, म्हणजे काही मुलं जी असतात ना ती खूप जास्त मिक्स होतात, बोलतात, बोलकी असतात. काही मुलं फ्रेंड्स लवकर बनवतात, काही मुलं लाजाळू असतात, काही मुलं बोलकी असतात, तर काही मुलं शांत. तुम्ही बघितलं असेल की जे ग्रुपवाले मुलं असतात ते खूप जास्त तशा शांत मुलांना बुली करणं, एकटं पाडणं किंवा ग्रुपमध्ये न घेणं, खेळायला न घेणं. सो ह्या सगळ्या कारणामुळे ना लहान मुलांच्या मानसिकवर परिणाम होऊ शकतो आणि होतोय. इमोशनली किंवा मेंटली त्यांना असं वाटतं की हे सगळे आपले फ्रेंड्स आहेत. मुलं फेस करतात अशा गोष्टी त्या, आणि आपल्या आई वडिलांसोबत ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. आणि अशा फ्रेंड्स पासून किंवा असे लोकांपासून, ग्रुपमधून त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं बेटर आहे. ते ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबतही झाल्या असेल की आपण बघितल्याही असतील. सो ॲज अ पॅरेंट्स आपल्या मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की त्याच्या मनामध्ये काय आहे, बाहेर ते लोक काय फेस करतात, फ्रेंड्समध्ये, ग्रुपमध्ये काय फेस करतात, ते त्यांच्यासोबत बोलणं आणि शेअर करणं आणि आपलं पण समजवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर कोणी असं बुलीनेस, लहानपणी एकटेपण जर काही फेस केलं असेल तर कमेंटमध्ये तुमचे थॉट नक्की शेअर करा. आणि काही टिप्स असतील जे आपल्या मुलांना आपण शेअर करून मोटिवेट करून सांगू शकतो, तर तेही तुम्ही कमेंटमध्ये